विवेकानंद जयंती आणि युवा अधिवक्ता दिवस या निमित्ताने आयोजित व्याख्यानासाठी आपण जमलेलो आहोत। अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांताच्या वतीने मी आपणा सर्वांचं स्वागत करते, सर्व मान्यवरांचं स्वागत करते। आज आपल्याला व्याख्यानासाठी जे व्याख्याते लाभलेले आहेत ते आहेत माननीय विष्णू पदानंद स्वामीजी, प्रमुख रामकृष्ण मिशन बीड बायपास इथे जो आहे आश्रम, रामकृष्ण मिशन आश्रम त्याचे प्रमुख, त्यास आणि बाकी व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचंही मी स्वागत करते आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावं। संघर्ष जितना बड़ा होगा, जीत उतनी ही शानदार होगी। तसंच अस्तित्वात या, जागृत व्हा आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका अशी शिकवण देणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानासाठी सर्व आपण जमलेलो आहेत आणि त्यानिमित्त दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे। भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करत असतो, त्याचप्रमाणे आजही या व्याख्यानाचा जो कार्यक्रम आहे त्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। स्वामी विवेकानंद जयंती, जिजाऊ जयंती असा आजचा योग आहे आणि त्यानिमित्ताने सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन स्वामी विवेकानंद जयंती निमित्त, जिजाऊ जयंती निमित्त केलेलं आहे। सर्व मान्यवरांना धन्यवाद। आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ते वंदे मातरम या गीताने आपण करूयात। ॲडव्होकेट स्वाती पाटील, महामंत्री नंदुरबार यांना मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करते वंदे मातरम या गीतासाठी। मातरम वंदे मातरम, सुजला सुफला मलयज शीतल श्यामला। मातरम वंदे मातरम, शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं, पुल्लकुसुमित ध्रुमदलशोभिनीं, सुवासिनीं
सुमधुर भाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्। कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुजे धृत खर करवाले। अवला बाहुबलधारिणी तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरम्। तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म, त्वं हि प्राणाः शरीरं बाहुदे तुमि मा शक्ति, हृदये तुमि मा भक्ति। तोमारयि प्रतिमा मंदिरे मातरं वन्दे मातरम्। त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी, कमला कमलदल वाणी विद्यादायिनी। त्वां नमामि कमलां मलां तुलां सुफलां मातरं वन्दे मातरम्। श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां भरणीं मातरं वन्दे मातरम्। वन्दे मातरम् वन्दे मातरम्। भारत माता की जय। यानंतर आजच्या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते माननीय विष्णुपदानंद स्वामीजी यांचा परिचय करून देण्यासाठी मी माननीय हसेगावकर मॅडम यांना आमंत्रित करते. श्री रामकृष्ण. स्वामीजींचा परिचय. स्वामी विष्णुपदानंदजी महाराज हे बीड बायपास औरंगाबादवरील रामकृष्ण मिशन आश्रमाचे प्रमुख आहेत. हा मिशन आश्रम विश्वव्यापी रामकृष्ण संघाची औरंगाबादमधील एक अधिकृत शाखा असून या आश्रमाद्वारे विविध प्रकारची आध्यात्मिक व इतर सेवा कार्य चालू आहे. रामकृष्ण संघाची स्थापना 1897 साली श्री रामकृष्ण परमहंसांचे मुख्य शिष्य स्वामी विवेकानंद यांनी केली. आज जगभर या संस्थेच्या 180 अधिकृत शाखा कार्यरत आहेत. आत्म्याची मुक्ती आणि जगदुद्धार या ब्रीदानुसार या शाखा अविरत कार्य करीत आहेत. स्वामी विष्णुपदानंदजी महाराज हे या संघाचे एक वरिष्ठ संन्यासी असून गेल्या 48 वर्षांमध्ये रामकृष्ण संघाच्या नागपूर, चंदीगड, मुंबई, पुणे, इंदोर व औरंगाबाद या विविध केंद्रांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी विकास, भूकंप पुनर्वसन, शाळा व महाविद्यालय संचालन, मासिकांचे संपादन इत्यादी विविध उपक्रम पार पाडले आहेत. स्वामीजी रामकृष्ण विवेकानंद वेदांत, गीता, महाभारत, उपनिषदे आदी विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने, शिबिरे याद्वारे श्रोत्यांचे प्रबोधन करीत असतात. याशिवाय विद्यार्थी व अध्यापक
यांच्यासाठीही शिबिरे भरवून मार्गदर्शन करीत असतात. औरंगाबाद आश्रमाच्या परिसरात सुमारे 30 कोटी खर्च झालेले भगवान श्री रामकृष्णांच्या स्मृतीला वाहिलेले एक भव्य सार्वजनिक ध्यान मंदिर बांधण्याचा प्रकल्प स्वामीजींनी 2009 साली हातात घेतला होता. त्याचे बांधकाम आता पूर्ण झाले असून दिनांक 17 नोव्हेंबर 2018 ला या मंदिराचे उद्घाटन झाले. हे मंदिर या भागातील अतिशय प्रेक्षणीय असून त्याला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय विष्णुपदानंद स्वामीजी यांचा सत्कार आणि सन्मान करण्याची विनंती मी माननीय श्रीकांतजी अद्वंत, प्रांताध्यक्ष देवगिरी प्रांत यांना करते. धन्यवाद सर. आणि यानंतर आपल्या देवगिरी प्रांतासाठी एक अभिमानाची गोष्ट अशी झालेली आहे की आत्ताच ज्यांच्याकडे अधिवक्ता परिषदेचं राष्ट्रीय सचिव या पदाची जे दायित्व ज्यांच्याकडे आलेलं आहे ते माननीय संजीवजी देशपांडे यांचा सत्कार करण्याची विनंती मी माननीय बाबुरावजी अनारसे कप्पा यांना करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. संजीवजी देशपांडे, अधिवक्ता परिषदेकडून देवगिरी प्रांत. आणि यानंतर आजच्या व्याख्यानाची प्रस्तावना करण्यासाठी मी माननीय श्रीकांतजी अद्वंत, प्रांताध्यक्ष देवगिरी प्रांत, अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत यांना आमंत्रित करते. जिजाऊ माता यांना मी अभिवादन करतो. Respected Swami Vishnupadanand, Senior Counsel Sanjeevji Deshpande, Appa Anarse, Mrs. Bagul, Dr. Vaigaonkar, the great orthopedician of Aurangabad. Good evening, all my esteemed Adivaktas. Swami Vivekananda needs no introduction. He is known and called as a word monk. He was the most ardent disciple of Ramakrishna Paramahamsa. He proved to be the most brilliant ambassador of Hindu philosophy and thought to the Western world. He occupies the highest pedestal in the heart of the people across the global forever. He was the scholar of Vedantas, which are also known as Upanishads. His insight into Upanishads was penetrating and dazzling. His personality had a great aura of splendor of knowledge and austerity. He was the exponent of true core of Vedantic spiritualism. He was not orthodox in his vision and ideas about Hinduism. He was not abashed of highlighting and criticizing the inhuman tendencies, customs, rites, rituals which had surreptitiously crept in Hindu religion over the centuries and with the efflux of time. He never stood for discrimination and inequality prevalent in our society
in a way, he was a religious revolutionary. He was not only the champion of Hindu philosophy, but was its defender too. He was of the firm conviction that Hindu philosophy is the mother and genesis of all the philosophies in the world. By religion, he meant humanism, well-being of the people, and the welfare of mankind as a whole. He advocated that the youth of India should seek after sweating exercise, physical fitness, sports, vigor, and enthusiasm. He disliked and condemned weakness and inaction. He called upon the youth of India to be ambitious and to work incessantly until the goal is realized. He heavily asserted and stressed that Hindu philosophy is action-oriented, although realization of God and salvation is its ultimate goal. His primary and paramount considerations were eradication of poverty and hunger and wiping out darkness from the eyes of downtrodden. He was the architect of modern India. He was not an antagonist of science and technology. We hardly know that Jamshedji Tata founded the Indian Institute of Science at Bangalore at the behest of Swami Vivekananda. He saw a dream that Indian women turn up, alike the women folk of America, as highly educated, noble and self-sufficient, independent of the men, on the par with them, and that they enjoy equality and freedom in all walks of life. He believed that India would be the crest of its development on such day such dream is materialized. Let us not only pay tribute to his glorious soul today, but resolve to do our best to follow the imprints of his thoughts and action left behind on the sand of time and space. With this I conclude. Thank you very much. धन्यवाद सर. आणि यानंतर आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झालेलो आहोत असे माननीय स्वामीजी यांना मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करते. ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूर्ये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे. आजच्या या सभेमध्ये उपस्थित असलेले ॲडव्होकेट श्री संजीवजी देशपांडे, ॲडव्होकेट श्री श्रीकांतजी अदवंत, ॲडव्होकेट श्रीमती संगीताताई बागुल, ॲडव्होकेट श्री नितीनजी सूर्यवंशी, ॲडव्होकेट श्री बाबूरावजी अनारसे, माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व विद्वान मान्यवर, अधिवक्ता, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांताचे सर्व सदस्य, मला इथे आज या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी अधिवक्ता परिषदेचा अत्यंत ऋणी आहे. युवक अधिवक्ता दिवस आज आहे आणि आज
स्वामी विवेकानंदांची इंग्रजी कालगणनेप्रमाणे जयंती आहे 12 जानेवारी आणि आजचाच दिवस जिजाबाईंचा पण जन्मदिवस आहे. हे दोन्ही महान विभूती यांनी जे कार्य केलं तर चिरकालपर्यंत स्मरणात राहणार आहे. आताच प्रास्ताविकामध्ये श्री अद्वंत यांनी स्वामी विवेकानंदांविषयी जे अत्यंत थोडक्यात सांगितलं त्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. अगदी थोडक्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या कार्यांचं संपूर्ण चित्र त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. कारण स्वामी विवेकानंदांचं कार्य इतकं अफाट होतं की ते आपल्याला काही वेळामध्ये सांगण्यासारखं नाही. पण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय चेतना दिवस आहे, युवक दिवस आहे. त्यामुळे आज त्यांच्या कार्याचं स्मरण करणं फार महत्त्वाचं आहे. स्वामी विवेकानंद ज्या काळात जन्मले तो काळ पण आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. 12 जानेवारी 1863 मकर संक्रांतीचा दिवस होता. त्या दिवशी स्वामीजी कलकत्त्यामध्ये सिमुलिया भागामध्ये जन्माला आले. आता मध्ये बराच काळ लोटलेला आहे. 2012 साली स्वामी विवेकानंदांची 150वी जयंती मोठ्या प्रमाणात देशभर साजरी झाली. आता जगभर पण साजरी झाली. अच्छा, एक थोडंसं रामकृष्ण मिशनच्या ज्या शाखा आहेत त्या 300च्या जवळपास आहे जगभर. तुम्ही फिगर ती जरा बरोबर नव्हती आकडा. आणि मग त्याला जोडून जवळपास 1000च्या वर बऱ्याच शाखा आहेत. त्या स्वामीजी जन्माला आले तो काळ भारतीय पारतंत्र्याचा होता. आणि या पारतंत्र्याची जी काही दोष असतात, जेव्हा आपण पराधीन होतो तेव्हा आपण शरीराने पराधीन होत नाही, पण मनाने पण होतो, बुद्धीने पण होतो. किंबहुना आपण आपलं अस्तित्वच पराधीन करून टाकतो. थोडासा आणखी एक शब्द आहे गुलामी म्हणतो आपण गुलामगिरीत होतो. गुलामगिरी ही नेहमीच वाईट असते. भारतीय परंपरा ही मुक्तीची परंपरा आहे. मुक्त व्हा, बी फ्री स्वामी म्हणायचे. मुक्त व्हा. बंधन हे कधीच चांगलं नसतं. बंधन तोडून टाका, बेड्या तोडून टाका. दिस इज द होल ऑफ रिलिजन अँड बी फ्री लाईक अ लायन. सिंहाला पिंजऱ्यात कोंडलेला आवडत नाही, किंबहुना कोणालाच आवडत नाही. म्हणून हे बंधन जे आहे हे बंधन तोडून टाका. मग बंधनाची संपूर्ण जाणीव माणसाला झाली पाहिजे, देशाला झाली पाहिजे, राष्ट्राला झाली पाहिजे, जगाला झाली पाहिजे. कारण बंधन ही आपल्याला माहित आहे तेवढीच नसतं. काही बंधनाची जाणीव आपल्याला असते, काही बंधनाची जाणीव आपल्याला नसते. ज्या बंधनाची जाणीव असते त्या बंधन आपण तोडण्याचा प्रयत्न करतो. 15 ऑगस्ट 1947 साली आपण स्वतंत्र झालो, म्हणजे बंधनमुक्त झालो. पण बंधनमुक्त झाल्यानंतर हा जो प्रवास आपला 75 वर्षांचा आहे हा आपण अधिक स्वातंत्र्याकडे जातो. आज आपण जे आहोत त्या स्वातंत्र्यानंतरचे 75 वर्ष आहे अलीकडचे. त्यामध्ये आपण कितीतरी
बाबींमध्ये आणखी स्वतंत्र होतोय, आणखी स्वतंत्र होतोय. कारण गुलामी आणि पारतंत्र्य याचं एक गमक असतं अभाव. जेव्हा अभाव असतात तेव्हा आपण बांधले जातो. ते अभाव दूर करण्याचा प्रयत्न करतो, मग ते भौतिक असो की अभौतिक असो, पारलौकिक असो. मग तो एक प्रकारचा बंधनातून मुक्त होण्याचा एक भाग असतो. त्यासाठी त्याची जाणीव करून देण्यासाठी, सदोदित जाणीव करून देण्यासाठी आपल्याला मार्गदर्शकाची आवश्यकता असते. पण जन्माला आल्यानंतर आपले पालक तेच काम करतात. मुलांना माहित नसते, पाल्यांना माहित नसते, पण त्यांच्या पालकांना माहित असते की याला पुढे जाऊन प्रगत व्हायचं आहे, म्हणजे मोठं व्हायचं आहे, म्हणजे वयाने नाही, ते आपल्या हातात नाहीये. आपण आपोआपच मोठे होत असतो, त्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही. पण खऱ्या अर्थाने मोठे होण्यासाठी, आपला विकास होण्यासाठी योग्य तो शारीरिक, मानसिक, बौद्धिक, चारित्र्याचा आणि अर्थातच सर्वात महत्त्व म्हणजे आत्म्याचा विकास होण्यासाठी, आध्यात्मिक विकास होण्यासाठी, त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. तो अभाव असतो, तो दूर करावा लागतो. त्याची जाणीव आई वडिलांना थोडीफार असते, सगळ्याची जाणीव नसते. सगळेच आध्यात्मिक झाले असते. कारण मुक्ती हा तर सर्वात मोठा आपला टार्गेट आहे, ध्येय आहे, आदर्श आहे. पण त्याची जाणीव काही नसते. पण स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे भौतिक विकास झाल्यानंतर मग हळूहळू आपल्याला तिकडे पण वाटचाल करायला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं कर्मयोग पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रारंभच केलाय, कृ धातू म्हणून कर्म होतो. आणि नंतर मग ते म्हणतात की भारतीय तत्वज्ञानाने, पौर्वात्य तत्वज्ञानाने, भारतीय तत्वज्ञानाने जर एकच कोणती गोष्ट वारंवार सांगितली असेल तर ते म्हणजे मुक्ती. मुक्त व्हा, बी फ्री. मुक्ती हाच आपल्यापुढे ठेवलेला सर्वात मोठा एक कार्य आहे. तीच गोष्ट त्या स्वामींनी वेगवेगळ्या पद्धतीने सुरुवातीला 5-6 वाक्यांना सांगितले. ते त्याला इतकं महत्व दिलंय, कारण ते जर असेल ते सर्वोच्च. स्वामी म्हणतात तुमच्या समोर सर्वोच्च ध्येय ठेवा. जर सर्वोच्च ध्येय ठेवली तर तुमची बाकीचे ध्येय आपोआपच त्यामध्ये समाविष्ट होतील. मग त्याला आपण सर्वोच्च ध्येय म्हणजे काय, प्रत्येकाची त्याची धारणा वेगवेगळी असते, ते असायला काही हरकत नाही. परंतु सर्वोच्च ध्येय म्हणजे आपण त्याला सत्य म्हणतो. जे काय असेल, सत्याची धारणा आपली प्रत्येकाची सारखी नसते. जी काय असेल ती, आणि ती सत्याची धारणा आपली हळूहळू प्रगत होत जाते, विकसित होत जाते. सत्य हे डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. त्याच्याविषयी कोणी वाद करणार नाही, विवाद करणार नाही. तुम्ही सत्यासमोर झुकलं पाहिजे, सत्य तुमच्यासमोर झुकणार नाही, असं स्वामी म्हणतात. ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी. समाज हे सत्याला वाकवायचा प्रयत्न करतो, पण जर सत्य ते सत्यच असतं, ते कधी वाकत नसतं. आणि जे वागतं ते सत्य नसतं. ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी. मग ती एन्शंट और मॉडर्न, तो प्राचीन समाज असो की आधुनिक समाज असो, आताचा असो, सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ और डाय. स्वामीजी म्हणतात की समाजाने सत्यासमोर झुकायला पाहिजे, नाहीतर ते समाज हा विनाशाकडे जाईल, त्याची वाट चालू होईल. स्वामीजी म्हणतात भारत इतक्या याचा विनाश करण्यासाठी गेल्या 700-800 कोणी 1000 म्हणतात, जे काय असेल ते
इतका प्रयत्न झाला चिरडून टाकण्यासाठी, नायनाट करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी प्रचंड प्रमाणात प्रयत्न झाले. खूप सोचले भारताने. आणि स्वामीजी म्हणतात त्या सर्वांना आपण पुरून उरलेलं आहे. ती फार मोठी गोष्ट आहे. आपण या सर्वांना पुरून उरलोय. शतकानुशतके होत आलेले आघात, परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांना पुरून उरणारा हाच भारत देश होय. हे पुरून उरणं महत्वाचं आहे. दिस रेझिलियन्स, पॉवर ऑफ रेझिलियन्स, हार न मानणं. सगळ्या देशांनी, जगातल्या सगळ्या सिव्हिलायझेशननी हात टेकले, पराभूत झाले, होते की नव्हते झाले. आणि जे आहेत 2-4 सिव्हिलायझेशन सभ्यता शिल्लक आहेत, त्या सुद्धा त्याच्यात मूळ काही नाही राहिला आता. ते संपूर्णपणे आमूलाग्र बदलून गेलेले आहे. मग भारतात असं काय आहे की ते अजूनही आपण टिकून आहोत? टिकून नाही, टिकून राहणं आणि पुन्हा उभं राहणं, आणि उभं राहणं पुन्हा ललकारणं जगाला. आपलं सामर्थ्य लोकांच्या, जगाच्या नजरेत आणून देणं, जगाच्या नजरेत आणून देणं. भारताचं काहीतरी त्याच्यामध्ये आहे, ते इंट्रिन्सिक सामर्थ्य आहे, मूलभूत सामर्थ्य आहे. याकडे स्वामीजींनी लक्ष वेधलं. लहान होते ते, सगळेच गुण त्यांच्यामध्ये होते, ते सगळं आपल्याला दिसतंय. अतिशय तेजस्वी त्यांचं जीवन आहे, प्रचंड. सत्याच्या शोधात, लहान वयामध्ये त्यांना सत्याचा शोध घ्यायचा. सत्य काय आहे? ज्या वयामध्ये तरुण इतर कशाचा शोध घेत असतात, आपलं करिअर बघत असतात किंवा आणखी इतर बऱ्याच गोष्टी त्याला आकर्षित करीत असतात, त्या वयामध्ये स्वामीजी सत्याचा शोध घेत होते. आणि स्वामीजींचं हे जे चरित्र आहे, त्यांच्या चरित्राचे वैशिष्ट्य आहे. इतर युवकांसारखेच ते होते, जसे इतर युवक असतात, त्यात काहीतरी विशेष काहीतरी होते. ते म्हणजे सत्य शोधून काढणं, अतिशय बलदंड शरीर, अति शुद्ध मन, पवित्र मन, बुद्धिमत्ता. त्याच्याविषयी काय बोलायचं? जगामध्ये आजपर्यंत जे बुद्धिमान लोक आले त्यांच्यामध्ये स्वामींचं स्थान खूप खूप उंच आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्येच आपण जर उल्लेख केला, व्यासस्य नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. भगवान कृष्णाची बुद्धी काय बोलायची आहे? स्वामीजी म्हणतात, ज्या बुद्धीतून गीता बाहेर आलेली आहे, प्रकट झालेली आहे, तसली बुद्धी पुन्हा जगाला मिळायला, बुद्धी बघायला मिळायची नाही. नो कॉपीज देअर. त्या बुद्धीमध्ये काही जळमट नाही आहे. शंकराचार्य काय बुद्धिमत्ता आहे, आपल्याला कल्पनाच करता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराज प्रचंड बुद्धिमत्ता. पण ही बुद्धिमत्ता कशी होती? शिवाजी महाराज अलीकडलं उदाहरण, जिजामाताचे पुत्र, त्यांना कोणी बुद्धिमान म्हणणार नाही. ते धोरणी होते, साहसी होते वगैरे म्हणून, पण बुद्धिमान होते, अत्यंत बुद्धिमान होते. आपण त्यांना बुद्धिमान का म्हणू नये? शिकले सवरलेले नव्हते शिवाजी, त्यासाठी प्रसिद्ध नाही येते, पण अत्यंत बुद्धिमान होते. आपल्याला ते पटत नाही. कृष्ण बुद्धिमान होते. त्याचं काय यश आहे, ते यशस्वी आहेत. शिवाजी महाराज यशस्वी आहेत. जिजाबाईंनी यशस्वी पुत्र निर्माण केला. भारताच्या या 17व्या-16व्या शतकामध्ये किंवा आजपर्यंतचा आपण इतिहास बघितला, नंतरचा इतका यशस्वी राजा आपल्याला दिसत नाही. त्याचा राज्याभिषेक झाला, छत्रपती झाले ते, हे आपल्याला यश महत्वाचं आहे. आणि लोक त्यांना प्रेम करतात त्यांच्यावर. यशस्वी लोकांना प्रेमच करतील असं नाही आहे. काही ते लबाडी करून यशस्वी झाले नाही आहे. नथिंग ग्रेट कॅन बी अचिव्ड बाय लो कनिंगनेस, स्वामीजी म्हणतात.
काही महान गोष्टी आपण लो कनिंगनेस करून लबाडी करून काही मिळू शकत नाही. शिवाजी महाराज काही लो कनिंगनेस नाही आहे. कृष्णाने काही लबाडी केली नाही जीवनभर. कोणते महापुरुषांनी केली, सुई संतांनी नाही केली. ते नेहमीच सत्याचे पाठीराखे होते. ही सगळी आपल्याकडे बुद्धिमंताची परंपरा आहे, मान दिहाडी आहे. आणि स्वदेश प्रेम, माय इंडिया, माझा भारत. माझा भारत म्हणताना त्यांना त्यांच्या आठवणी आल्या, त्यांच्याबरोबर राहण्या, त्यामुळे स्वामींना बघायला पाहिजे. ते माझा भारत म्हणणार ते किती त्यांचं हृदय किती उसंबवून येत असे. माझा भारत, माय इंडिया. किंबहुना असं म्हणता येईल की या देशाला समजणारा, भारताला संपूर्ण समग्रपणे समजणारा आणि भारतावर खूप प्रेम करणारा असा व्यक्ती इतिहासामध्ये आपल्याला दुसरा कोण दिसतोय. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही विवेकानंदांचं अध्ययन करा. त्यामध्ये सगळं सकारात्मक आहे, काहीच नकारात्मक नाही. इफ यू वॉन्ट टू नो इंडिया, रीड विवेकानंद. इन हिम एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह अँड नथिंग इज निगेटिव्ह. सगळं सकारात्मक आहे, नकारात्मक काहीच नाही आहे. आणि गेल्या 800,000 वर्षांपासून या भारताला, आणि चालूच आहे अजून. तुम्ही सगळेच जाणकार, ज्ञानी, प्रबुद्ध लोक आहात. आणि आजकाल सोशल मीडियामुळे ज्या गोष्टी पूर्वी प्रकट होऊ शकत नव्हत्या, माध्यमं मर्यादित होती, आता मात्र सगळ्या गोष्टी कळतात आहे. या सोशल मीडियामुळे, माध्यमांमुळे बऱ्याच गोष्टी कळतात आहे, त्या सगळ्या बाहेर येतात आहे. त्या गोष्टी एक तर बाहेर येत नव्हत्या आणि बाहेर आल्या तरी फार कमी लोकांना, मर्यादित लोकांना माहीत व्हायच्या. आज जगभर प्राचीन काळापासून 800,000 वर्षांपासून भारताला संपवून टाकण्याचे किती असे म्हणजे कंबर कसून प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत जगला पाहिजे, जगासाठी जगला पाहिजे. चांगली गोष्ट असेल तर ती जगासाठी असते. आपण म्हणतोय भारत हा विश्वगुरू आहे की नाही, वर्ल्ड लीडर आहे. ते आपल्याला तरी माहिती आहे काय? भारतातल्या किती लोकांना माहिती आहे आणि भारतातली किती लोक मान्य करतील ते की आम्ही विश्वगुरू आहोत, वर्ल्ड लीडर आहोत. मग ते म्हणतात तुम्ही कसले वर्ल्ड लीडर, तुमच्याकडे असं आहे, तुमच्याकडे तसं आहे. ते तुम्ही जंत्रीपासून दाखवतील तुम्ही कसलेली वर्ल्ड लीडर. तुम्ही अत्यंत मागासलेले आहात प्रत्येक पॅरामीटरमध्ये, तुम्ही कसले वर्ल्ड लीडर. पण स्वामीजींना हे मान्य नव्हतं. त्या काळामध्ये आज सुद्धा आपण म्हणत कॉलोनाइज झालेलो आहोत. आज सुद्धा आपण त्या गुलामगिरीच्या मानसिकतेमधून बाहेर येत नाही. ते किती कठीण आहे, फारच कठीण आहे. दिसतंय आपल्याला फार कठीण आहे ते. एखादा कैदी बरेच वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर, 4 भिंतीच्या आत राहिल्यानंतर त्याला जी सवय होते, जो आला तो रमला, जग हे बंदी शाळा. जुन्या जगाच्या पाठीवरचं ते चित्र होतं, जुन्या काळच्या लोकांना माहिती असेल आहे की नाही. त्याला तिथून बाहेर पडणं की त्याला हा जो उजेड आहे ना, त्याला फक्त मर्यादित आकाश दिसत असतं तुरुंगाच्या 4 भिंतीमधनं. जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याला अमर्यादित आकाश दिसत असतं. तेव्हा त्याला त्याचे सहन होत नाही, त्याच्या डोळ्याने कल्पना नाही, त्याला बुद्धीला स्वीकार, त्याला समजा नाही काय आहे. म्हणजे वेळ लागतो. पण स्वामीजी त्या काळामध्ये त्यांचं फक्त काय 10 वर्षाचंच कार्य होतं. 30 ते 40 वर्ष सुद्धा जगले नाही ते. 39 वर्ष 5 महिने 24 दिवस. ते म्हणायचे की मी 40 वर्ष जगणार नाही. या एवढ्या अल्प काळामध्ये त्यांनी जे कार्य केलं भारताला जागवण्याचं आणि वैश्विक पटलावर भारताचं महत्व किती मोठं आहे हे जगाला जाणून देण्याचं. जगात काही सगळेच अप्रामाणिक लोक नसतात, काही खरोखरचे प्रामाणिक लोक असतात. त्यांची इंटिग्रिटी, निष्ठा ही पक्की असते.
ते तटस्थ वृत्तीने कोणत्याही गोष्टीकडे बघू शकतात. त्यांनी भारताचं महत्व जाणलं. त्या काळामध्ये सगळे चिंतक, मोठे मोठे चिंतक, म्हणजे पुस्तक नाही ते, जागतिक विवेकानंदांविषयी जागतिक चिंतकांनी काय उद्गार काढले, पुस्तक वेगळंच पुस्तक आहे ते. आणि आज सुद्धा सगळेच लोक काही व्यापारी वृत्तीचे नाही आहे. सगळेच लोक काही नष्टात मानोल्प बुद्ध असं नाही आहे. आपली बुद्धी हरवून बसलेले अल्पबुद्धीचे लोक नाही आहे. अबुद्ध ह्या गीतेतले शब्द आहे. मूढा, अल्पबुद्ध, अबुद्ध असे लोक नाही आहे. काही लोक खरोखर विचार करणारे आहेत. त्यांनाही जाणवतं की भारत हा जगाचा शिरमोर आहे, टॉपला आहे. मी कधी गमतीने म्हणतो की प्राचीन भारत, आपला इतिहास 1000, 2000, 3000, 4000 वर्षाचा नाही. ग्रीकचा इतिहास सुद्धा 2500 वर्षाचा आपल्याला बऱ्यापैकी दिसतो. नंतर 2-3 हजार वर्ष, 1500 वर्ष आणखी सोडा त्याच्यामध्ये नाही. बस त्याच्या पलीकडे काय आहे आपला इतिहास. महाभारताचे 5,000 म्हणतात, ते म्हणतात. स्वामीजींनी इन्व्हेजन थिअरी पूर्णपणे नाकारली त्या काळामध्ये. आता म्हणतात की इन्व्हेजन थिअरी बेकार आहे, ट्रॅश आहे ती. पण स्वामीजींनी त्या काळात म्हटलं आहे, हे जे युरोपी पंडित बरळत आहेत की आर्य लोक बाहेरून कुठून तरी उपटसुंभासारखे आले आणि त्यांनी भारतातील आधीच्या रानटी रहिवाशांना काटून छाटून त्यांचा देश हिसकून घेऊन इथे वसाहत केली. ही सारी महामूर्खांची बडबड स्वामीजी त्या काळात म्हणतात बघा. आज सुद्धा आर्यन इन्व्हेजन थिओरी हे आपलेच लोक स्वीकारायला तयार नाही. पण स्वामीजी त्या काळात म्हटली महामूर्खांची बडबड आहे की नाही. आमच्याकडले पंडितही बघतो ह्या सुरात सूर मिळवित आहेत आणि सारं धादांत खोटं नाटं आमच्या मुलाबाळांना शिकविण्यात येतं. हे काय आहे? किती अन्याय गोष्ट ही, किती अनुचित, काय अद्भुत आहे बघा. आपण त्या मानसिकतेतून बाहेर आलो नाही. पण स्वामीजी त्या काळातून मानसिकतेतून बाहेर होते. 150 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी त्या काळात त्यांनी दुसऱ्यांची बुद्धी आपली उसने घेतली. मग तुमच्या स्वतःच्या डोळ्याने बघा. आज आपण भारताचं सगळं जेवढे विद्याशाखा आहेत, जेवढे काही प्रबुद्ध लोक आहेत किंवा ते स्वतःला समजतात बुद्धिवादी किंवा बुद्धी प्रामाण्यवादी समजतात, म्हणजे गेल्या 100 वर्षांपासून आज किंवा त्या काळामध्ये त्या सर्वांनी जे पाश्चात्यांनी सांगितलं ते जसं जसं स्वीकार केलं. स्वामीजीने ते संपूर्णपणे नाकारलं. आणि नुसतंच नाकारलं म्हणून काही ते नाकारायचं आमचं चांगलं आहे ते वाईट असं म्हणून नाही आहे. त्याच्या मागे काहीतरी संपूर्ण विचार होता, बौद्धिक प्रामाणिकता होती. ते आणखी छान म्हणतात. ते म्हणतात की पुरावा देतात मूर्खपणाचा. कारण आपला वेळ कमी आहे तेवढं सांगावं लागेल. मूर्खपणाचा पुरावा काय आहे? हे कशाला? आपण मूर्खावर जाण्यासाठी, आपली निंदा करण्यासाठी नाही, जाग व्हावं. आपलं श्रेष्ठत्व काय आहे? कारण हे झाल्यानंतर तुमच्यातला विश्वास वाढेल. विश्वास 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 स्वामी म्हणतात. जगातली जेवढी मोठी लोक होती त्यांच्यात स्वतःवर विश्वास होता. शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण आताच घेतलंय. प्रचंड विश्वास स्वतःवरच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर प्रचंड विश्वास. आणि म्हणूनच ते यश एवढं मिळू शकले. आपला विश्वास चिरून टाकण्यात आला भारतीयांचा, की आपण त्या काळात सुद्धा महान होतो, मधल्या काळात सुद्धा महान होतो, आजही आहोत, पुढे आहोत. स्वामीजी म्हणतात की आपलं जे पतन झालं, अधोगती झाली या 1000 वर्ष, तेवढी अधोगती पूर्वी कधीच झाली नव्हती. आणि आता आपण जे उठणार आहोत तेवढी आपली उन्नती जी होईल तेवढी कधीच झाली नव्हती. स्वामीजींनी आपल्या समाजातले दोष बघितले, त्याचा उल्लेख अद्वैत साहेबांनी केला सुरुवातीला. पण त्यांची दृष्टी होती ती पॉझिटिव्ह होती.
माझ्या समाजाच्या बाबतीत एक सुद्धा शब्द काढू नका निंदेचा. आणि इथे ते म्हणतात, नेहमी लक्षात असू द्या की जगातील कोणत्याही देशाहून भारतातील संस्थांची ध्येये व उद्दिष्टे ही अधिक उच्च आहेत. जगातील प्रायः प्रत्येक देशात मी भिन्न भिन्न प्रकारची जाती व्यवस्था, जाती म्हणजे जन्म, जाती शब्दात संस्कृत जन्म होतो, जाती संस्था पाहिली आहे. परंतु भारतात आपण जाती संस्था आता इथे नाही आहे, परंतु भारतात जाती संस्थेची जी उत्कृष्ट व्यवस्था आहे व तिच्या मुळाशी जो एक उच्च उद्देश आहे तसा इतरत्र कुठेही आढळत नाही. आणखी त्यांचं फार म्हणजे स्टार्टलिंग स्टेटमेंट आहे. अर्थात स्वामींचं साहित्य मुळातूनच वाचायला पाहिजे. मराठीत 10 खंड आहे, इंग्रजीमध्ये 9 खंड आहे, सगळ्याच भारतीय भाषामध्ये आणि जागतिक भाषेत चीन भाषेमध्ये पण आहे. कारण मी ते आमचं ते महाराज त्याच्यावर काम करत होतो चिनी भाषेत, तर त्यांचा पण उत्साह आहे स्वामींचे विचार आणि भारतीय वेदांताचे विचार समजून घेण्यात त्यांनी पुष्कळ पुस्तक प्रकाशित केली आहे. स्वामींचे विचार हे आपल्याला या मोहिनीमधनं बाहेर काढण्यासाठी आवश्यक आहे आणि पुरेसे आहे. हा जो मोहाचा पगडा जसं कोणाला हिप्नोटाईज करून टाकावं तसं गेल्या 1000 वर्षामध्ये आपल्याला हिप्नोटाईज करून आपण विसरून गेलो, अरे हा सोने की चिडिया देश आहे. याची सभ्यता समृद्धीच्या शिखरावर पोहोचलेली आहे, भौतिक आणि अभौतिक आध्यात्मिक. इथे सगळं ज्ञान ग्रहणकारी, इथे आक्रमण झाली कशी इथे? कारण लुटण्यासाठी झाली, कारण प्रचंड संपत्ती म्हणजे इतकं लुटून नेलंय भारताला. अगदी इंग्रजांचा 45 ट्रिलियन डॉलर्स लुटून नेलं म्हणतात. त्याचा जो काय असेल तो काय आकडा आहे, आकड्याला काही अर्थ नसतो, किती वाढवा किती कमी करा. परंतु इतकी करून सुद्धा आज आपण सुद्धा समृद्ध आहोत, जगाला पोचू शकतो काही देशांना तरी. म्हणजे देशाची ऊर्जा किती आहे, देशाचं तुम्ही कल्पना करा. देशामध्ये काय इतकं नष्ट, इतके अत्याचार झाले, इतकं प्रचंड. म्हणजे युवकांसमोर तो इतिहास लिहायला पाहिजे, तो द्यायला पाहिजे की या देशाला किती पिडलं गेलं की नाही. आणि असं करून सुद्धा आपण टिकून राहू, अजूनही आपण आपल्या पायावर विश्वासाने भाव. आणि आपण म्हणतो की आपण म्हणजे जगाची भारताची बुद्धिमत्ता आहे. आज आपल्याला दिसते की CEO वगैरे मोठ्या मोठ्या 50 कंपन्यांचे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. उगाच येते नाही, फक्त आपल्याला तुम्ही बुद्धिमान नाही, बुद्धीना तुमच्यात काही अर्थ नाही वगैरे सांगून इतकं ब्रेन वॉश झालंय, इतकी मोहिनी पडलेली आहे, त्याच्यातून बाहेर येणं आपलं अवघड जात आहे. पण स्वामी विवेकानंदाच्या व्यक्तिमत्वाची आपल्याला फार गरज आहे, युवकांना फार गरज आहे. कारण ते तसेच विचार करायला लागले. ज्या प्रकारे त्यांचं ब्रेन वॉश झालं, ज्या प्रकारे त्यांना सांगितलं त्याप्रकारे विश्वास करायला लागले आणि ते श्रेष्ठ आहे, आम्ही श्रेष्ठ आहे. त्या काळामध्ये स्वामी म्हणतात, तुम्हाला मूर्खपणाचा हा किती मोठा पुरावा आहे. मी त्यांचेच वचन वाचतो, मराठीत अनुवादित आहेत. भारतात तुझ्यासमोर हाच भयंकर धोका आहे, पाश्चात्यांचे अनुकरण करण्याचे. तर पाश्चात्य म्हणजे मध्य आशिया पंधरा सगळंच झालं की नाही. कारण त्यांचं बरंच वर्ष राज होते, काही असे नव्हते, परंतु त्यांनी जोर जबरदस्ती करून केलं, यांनी वेगळ्या पद्धतीने केलं. पण सगळ्यांनी एकच केलं की आधी तेच चालू आहे की भारताची सभ्यता कोणाला सहन होत नाही आणि भारताची कोणाला नाही. जगाला आपलं मानणारा एकच देश आहे जगामध्ये आणि तो भारत आहे. जगातल्या कोणत्याही देशाला संधी मिळाली तर तो तुम्हाला पिढेल आणि तुम्हाला नष्ट करेल. पण भारतच हा एक देश आहे, सरळ कुटुंब म्हणतो, वसुदैव कुटुंबकम अयम निज परोवेती करणा लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुदैव कुटुंबकम. हे माझे परक असे लघुचेतसा लघु बुद्धीचे, क्षुद्र बुद्धीचे म्हणत असतात. संपूर्ण विश्व हे आमचं कुटुंब आहे, हे विश्वची माझे घर. ऐसी मती जयाची स्थिर किंमना चराचर आपणची झाला. ह्या प्रकारची भावना या देशात आहे. या देशाची जगाला जगायचं असेल, विचारवंत म्हणतात, अर्नॉल्ड टॉमी वगैरे मोठे इतिहासकार आहे, जगातील चिंतक म्हणतात की जगाला जगायचं पण भारत जगेल. रामकृष्ण परमहंसांचा सर्व धर्माविषयीचा जो हा आहे भाव आहे, समभाव आहे आणि हा जगाला जगवू शकेल, टिकवू शकेल, वाचवू शकेल असं म्हणतात. या जगाचं सगळं भवितव्य
भारताच्या हातात आहे. पण शेवटी काय, पैसा बोलतो आणि त्यामुळे कोणत्याही कारणाने म्हणा, पण भारताला म्हणजे सगळ्या बाजूंनी दाबून टाकण्याचा प्रयत्न जगभर होतो आहे. पण त्याच्या उलट भारताचं कोणाविषयी काहीच नाही आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां गीता म्हणते. सगळ्या जगाविषयी अद्वेष्टा म्हणजे द्वेषाचा अभाव, ईर्ष्या नाही, मत्सर नाही, सगळ्या जगाचं भलं व्हावं. सर्वे संतु निरामया सर्वे सुखिनः भवन्तु मा कश्चित दुःख मा भवेत. कोणालाही त्रास होऊ नये अशी मनापासून इच्छा करणारा हा फक्त देश आहे, भारत देश. अगदी फटका माणूस असेल, त्याच्याकडे काही नसेल, पण त्याला जगातलं कोणाचं दुःख व्हावं, त्रास व्हावा असं वाटत नाही. सो जगासाठी प्रार्थना करेल, प्राणी मात्र का कल्याण हो. सगळ्या जगाची केवढी मोठी गोष्ट आहे जगाच्या हिताच्या दृष्टीने. सगळ्या जगाने भारताला डोक्यावर घ्यायला पाहिजे की नाही. कारण काय, हा देश तुमच्या भल्यासाठी आहे, पण तसं होत नाही आहे. पण भारतासाठी मग काय, भारताने काय करायला पाहिजे. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना. स्वामी अरे स्वधर्म पळा, स्वधर्माचं पालन करा, स्वधर्माचं अर्जुन स्वधर्माचं पालन करत नव्हता. तो म्हणतो मी मला युद्ध नाही करायचं. पालन कर, भगवंताचं कार्य आहे ते. तू युद्ध करणं कोणी तुझ्या हातात नाही. तू भगवंताचं युद्ध करशील, तू भगवंताचं कार्य करशील. नाही करशील तर तुझं नुकसान होईल आहे, सगळ्या पद्धतीने नुकसान होईल आहे. म्हणून परित्राणाय साधूनां, चांगल्या लोकांचं, चांगल्या भावनांचं रक्षण झालं पाहिजे. चांगल्या संकल्पनाचं, चांगल्या विचारांचं रक्षण व्हायला पाहिजे. ते रक्षण होत असतं. विनाशाय दुष्कृतां, त्याच्या विरुद्ध वागणारे असतात विचार, त्यांचं संपले पाहिजे. त्याचा नाश नाही विनाश झाला पाहिजे. परित्राण म्हणजे त्राण आणि त्राणाचे रक्षण. परित्राण म्हणजे सर्व बाजूने रक्षण झालं पाहिजे. तशाच प्रकारे धर्मसंस्थापना होत असते, समाजाची धारणा होत असते. समाज टिकतो आणि वर्धिष्णू होतो, वाढतो, आपल्या ध्येयाकडे जाऊ शकतो तो. म्हणून भारताला हे कळायला पाहिजे, युवकांना कळायला पाहिजे, स्वामीजी म्हणतात. आणि हा फार मोठा धोका आपल्याकडे आहे. तो म्हणजे, मी त्यांचे शब्द वाचतोय, ते म्हणतात की पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची एवढी मोहिनी तुझ्यावर पडत आहे की चांगले काय व वाईट काय हे कशावर ठरवायचं आपण. वाईट आणि चांगलं याचा विचार बुद्धी, विचार, विवेक आणि शास्त्र प्रमाण असतात. इथे त्यांनी 4 सांगितले. आता बुद्धी, विचार म्हणजे विवेक, विचार या अर्थाने विवेक व शास्त्र यांच्या सहाय्याने केला जात नाही. हे विचार स्वामींनी 100 वर्षांपेक्षा अधिक काळापेक्षा मांडलेले आहेत. गोऱ्या कातडीचे लोक ज्या विचारांची, ज्या चालीरीतींची प्रशंसा करतील. गोऱ्या कातडीचे म्हणतात, गोऱ्या कातडीचे लोक तिकडे राहतात, तो इकडे पण काही लोक आहेत की नाही, त्यांना सुद्धा ते गोऱ्या कातडीचे नसतील, ब्राऊन साहेब असतील, पण ते सुद्धा संपूर्णपणे त्यांचं ब्रेन, त्याला चांगलं म्हणतात, ते युजफुल स्टुपिड्स म्हणतात. याच्यामध्ये ती मोठी गोष्ट आहे, आपण ते जाणार नाही आहे. पण ते त्यांच्या कामाचे लोकच आहेत, पण ते म्हणतात मूर्ख आहेत, आमच्या कामाचे आहेत, पाश्चात्य लोक म्हणतात की नाही. गोऱ्या कातडीचे लोक ज्या विचारांची, ज्या चालीरीतींची प्रशंसा करतील किंवा त्यांना जे विचार व चालीरीती आवडतील त्या चांगल्या, आणि ज्या गोष्टींची ते निंदा करतील अथवा ज्या गोष्टी त्यांना आवडणार नाहीत त्या वाईट, अरे रे, मूर्खपणाचा याहून प्रत्यक्ष पुरावा. तो कोणता प्रत्यक्ष पुरावा आहे. याचा अर्थ या मोहिनीतून बाहेर यायला पाहिजे. आपल्यावर ही जी मोहिनी पडलेली आहे यातून बाहेर यायला पाहिजे. आणि बाहेर आणण्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न सतत चालू आहे. म्हणजे ही रत्नांची खाण आहे, वसुंधरा म्हणतात, पृथ्वी वसुंधरा आहे. इथे मोठी मोठी लोक येतात जन्माला आणि इतरांची दुःख दूर करतात, इतरांना सहाय्य करतात. पण ती लोक जी आहेत ती लोक त्या पुढे काहीतरी मोठा आदर्श पाहिजे. स्वामी विवेकानंद जेव्हा म्हणतो त्यांनी मला देव दिसेल काय, मला देव बघायचा आहे. आता देव बघायचा आहे म्हणजे काय, हा देव बघायचा म्हणजे सर्वोच्च सत्य. That society is the greatest wherein highest truths become practical.
स्वामीजी म्हणतात की आपल्याला असा समाज निर्माण करायचा आहे आणि त्यातला प्रत्येक व्यक्ती सर्वोच्च सत्य आपल्या जीवनात उतरवण्यासाठी प्रयत्न करेल. परंतु हे भौतिक जग आहे, जोपर्यंत आपलं आयुष्य आहे, प्रथम श्वास आणि शेवटचा श्वास, याच्यामधलं जे आयुष्य आहे, यामध्ये तो अशा प्रकारे करेल की त्याच्या जगण्यामुळे प्रत्येकाचं भलं होईल, कल्याण, त्याच्याकडून त्रास होईल, संभावित होईल, सभ्य होईल. कृण्वंतो विश्वम आर्य, आर्य म्हणजे सभ्य. आम्हाला सगळ्या जगाला सभ्य करून टाकायचं आहे, ही आमची प्रतिज्ञा आहे. स्पिरिच्युअलाइज द होल वर्ल्ड, स्वामीजी म्हणतात. या जगाला स्पिरिच्युअलाइज करून टाका. जगाला सुखी करण्याचे अनेक प्रयत्न झाले, स्वामी विवेकानंदचे विचार आहेत की नाही, पण फार कमी यश मिळालेलं आहे जगाला. पुष्कळदा सुखी करण्याच्या नादामध्ये दुःखी करतो आपण. पर्यावरण आहेच, आपण सुखी होण्याच्या, चांगल्या गोष्टी करण्याच्या नादाने बरंच नुकसान पण करतो. पण स्वामीजी म्हणतात हजारो वर्षांपासून हे प्रयत्न चालू आहे. पण हेच प्रयत्न जर माणसाला सहनशील, सभ्य आणि शुद्ध करण्यासाठी झाले असते तर हा मानव समाज आज आहे त्यापेक्षा हजारो पटीने सुखी झाला असता. शुद्ध, सभ्य आणि सहनशील हे 3 शब्द वापरले स्वामींनी. हे कोण म्हणतो माणसाला सभ्य? कोणती अशी ज्ञान शाखा आहे की माणसाला शुद्ध आणि सभ्य आणि सहनशील बनवू शकते? ते फक्त अध्यात्म बनवू शकते. आणि स्वामी विवेकानंदांनी असा एक माणूस आपल्या जीवनात बघितला. ते इकडे तिकडे गेले. अहो, तुम्ही ईश्वर पाहिला आहे का? ईश्वर पाहिले शब्द आहेत वाक्य. तुम्ही सत्य बघितलंय काय? त्यांना सत्याची आकांक्षा, सत्यान्वेषी होते, ते सत्याचा शोध घेत होते. तुम्ही बघितलाय का ईश्वर? कोणी काही उत्तर देत, कोणी काही उत्तर देत. त्या डिटेलमध्ये आपण जात नाही. परंतु शेवटी ते श्रीरामकृष्णांकडे गेले आणि त्यांनी मोठ्या आशेने विचारलं, का हो तुम्ही ईश्वर बघितलाय काय? हो, मी बघितलंय. मला दाखवच ना. हो, तुला दाखवतो. मी ईश्वर बघितलाय, तुला जसं बघतोय ना तसंच मी ईश्वरला बघितलंय समोरासमोर, किंवा त्यापेक्षाही स्पष्ट बघितलं आहे. आता कोणी म्हणू शकतो मी ईश्वर बघितलंय स्पष्ट. पण जेव्हा श्रीरामकृष्ण म्हणतात तेव्हा ते एका सत्यदर्शी महाराज, ऋषींचे विचार असतात. ते ऋषी म्हणतात. ऋषी म्हणजे मंत्रद्रष्टा. ऋषी हा मंत्रद्रष्टा. ज्यांनी सत्याचं दर्शन घेतलं आहे त्यांना ऋषी म्हणतात. नंतर ते बोलतात, आधी बघितलं नाही, नंतर सांगितलं. नंतर ते सांगतात की, आणि मग श्रीरामकृष्णांचं जीवन त्यांनी जवळून बघितलं आणि त्यांनी बघितलं सनातन वैदिक धर्म, मूर्तिमंत सनातन वैदिक धर्म त्यांना श्रीरामकृष्णांच्या जीवनात दिसला आपल्या डोळ्यासमोर. ते म्हणत सर्व जे 1893 ला जी झाली शिकागोमध्ये सर्वधर्म परिषद, ते मी प्रत्यक्ष बघितले माझ्या डोळ्यासमोर. आपण जी कल्पना केली की एक आदर्श पुरुष असू शकतो काय, जसं गीतेमध्ये अस्तित्व प्रज्ञ किंवा गुणातीत 14व्या अध्यायामध्ये किंवा 12व्या अध्यायामध्ये भक्तिमान पुरुष आहे, हे सगळे आदर्श पुरुषांच्या लक्षण आहेत. ते सर्व बाबतीमध्ये एक आदर्श मानव आपण बघू शकतो, याची कल्पना करू शकतो काय. म्हणजे सर्व बाबतीमध्ये शुद्ध, सहनशील आणि सभ्य. स्वामी विवेकानंदांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनात आपल्या गुरूंना बघितलं, रामकृष्णांना. आणि मग त्यांनी ठरवलं की यांच्या संदेशाचा प्रसार जगभर करायचा. तरुण मुलं आहे, त्यांना काही म्हणजे शिकणारे 18, 20, 22 अशी एक साधारणतः 15-20 जण जमा झाले. किती कठीण आहे. मी आज कल्पना करतो की आपलं घरदार सोडून, आई वडील सोडून, सगळं करिअर सोडून, सगळं भविष्याचा विचार न करता फक्त दुसऱ्यांचा विचार करायचा. लाईफ इज शॉर्ट, द व्हॅनिटीज ऑफ द वर्ल्ड आर ट्रान्झिएंट, दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. लाईफ छोटा आहे, जीवन क्षुद्र आहे, माणसाचा दंभ, त्याला मर्यादा आहे. पण जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात, उरलेले मेल्यासारखे सो. हे स्वामी विवेकानंदांचे उद्गार आहेत. आणि त्या वयामध्ये 18, 20, 22, 23 मध्ये त्यांनी निर्णय घेतला की मी एका कुटुंबाचं हे पालन पोषण करण्यासाठी
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. मी आपल्या गुरुचा संदेश जगभर पसरवण्यासाठी मला त्याग करायला पाहिजे, समर्पण करायला पाहिजे, देशासाठी, धर्मासाठी, जगासाठी, विश्वासाठी. असा माणूस आणि जो योग्य आहे हे कार्य करण्याला बुद्धिमत्ता आहे, शारीरिक संपदा आहे, चारित्र्य आहे, आध्यात्मिक अनुभूती आहे, सर्व बाजूंनी कृपा आहे, देवाची गुरुची कृपा आहे. असा माणूस जेव्हा येतो मग ते 40 वर्षांचं आयुष्य किती अल्प असो ना, आहे की नाही, अफाट कार्य करून जातो आणि आपण त्यांना विसरू शकत नाही. त्यांची आठवण ठेवतो. युवकांच्या हस्ते प्रेरणास्थान आहे. 1985 साली राजीव गांधी जेव्हा भारताचे प्रधानमंत्री होते त्यावेळी त्यांनी घोषित केलं की भारताला युवकांना मार्गदर्शक आणि प्रेरणा, कारण आपल्याला सगळं काही आहे पण आपल्याला उच्च जीवन जगण्यासाठी प्रेरणा आणि बलाची आवश्यकता असते. ते नसतं म्हणून आपण ते करू शकत नाही. आपण खाली खाली अधोगती जातो. मग आपल्याला वरवर नेणारा उच्चतम आयुष्य याच्या आदर्शाकडे आपल्या वाटचालीला मदत करणारा असा एक कोण पुरुष आहे आणि सगळ्या कोणत्याही विवादापासून मुक्त असलेला, प्रत्येक बाबतीमध्ये महान असणारा असा कोण आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर विवेकानंद आले. प्रेरणा तर सगळ्यांनाच लागत असते, जन्मभर प्रेरणा लागत असते आणि प्रेरणा आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी बल लागत असतं, शक्ती लागत असते. पण त्याची सर्वात जास्त अवस्था कारण युवकांना, कारण ते इम्प्रेशनेबल एज असतं. त्या काळात जे तुम्ही ग्रहण करता ते तुम्हाला जन्मभर पुरतं. म्हणून युवकांसाठी विशेष करून म्हणून स्वामी विवेकानंदांचं चरित्र आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये तुम्हाला सगळे भाव, पॉझिटिव्ह भाव, नथिंग इज निगेटिव्ह, एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह, नथिंग इज निगेटिव्ह. आपण निगेटिव्हिटी खूप भरून गेलो आहे. आपल्याला सगळं इकडे तिकडे वाईटच दिसते. पण लक्षात घ्या, आपले सगळे शास्त्र, उपनिषद, गीता, पुराण, जे काही आपले भारतीय शास्त्र आहे सगळेचे सगळे सकारात्मक आहे, अत्यंत सकारात्मक आहे. हा सकारात्मक विचार आपल्या शास्त्राने शिकवला आहे. पण भगिनी निवेदितांनी जेव्हा स्वामी विवेकानंदांचं साहित्य जेव्हा आलं, म्हणजे त्याला त्याची नीट मांडणी झाली आणि या सगळ्या साहित्याला कोणाची तरी प्रस्तावना पाहिजे. आता भगिनी निवेदिता ह्या स्वामी विवेकानंदाच्या शिष्या होत्या, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या विषयामध्ये त्यांनी जे प्रेम केलं भारतावर तेवढे प्रेम भारतीय करू शकेल की नाही असं गोपाळ आपले हे गोखलेंनी म्हटलं आहे. असो, तर त्या भगिनी निवेदितांना सांगितण्यात आलं, कारण त्या मिशनच्याच होत्या, की तुम्ही प्रस्तावना लिहा, स्वामींच्या साहित्याला तुम्ही प्रस्तावना लिहा. त्यावेळी त्यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे स्वामी विवेकानंद संपूर्ण ग्रंथावली मराठीमध्ये, कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद इंग्रजीमध्ये आणि सगळ्याच भाषांमध्ये आहे की नाही. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, फार सुंदर लिहिलं आहे. सुंदर 3-4 पानांची प्रस्तावना, फार विदुषी होती. भारताला समर्पित झालेली अशी ती विदुषी स्त्री होती, आयरिश लेडी होती. तर त्या बाईने, त्या भगिनी निमित्ताने वर्णन केलं आहे स्वामी विवेकानंदांच्या साहित्याच्या संगीताचे 3 सूर होते. एक सूर म्हणजे शास्त्र, उपनिषद. या शास्त्रांच्या, भारताची शास्त्र जी आहेत, ज्याला आपण सनातन वैदिक धर्म म्हणतो, या शास्त्रावर जगाची उभारणी होऊ शकते, भारत उठू शकतो. दुसरं आहे त्यांचे गुरु. शास्त्राचं एक डेमॉन्स्ट्रेशन लागत असतं, प्रात्यक्षिक लागत असतं. ते शास्त्र जगलेला, संपूर्ण शास्त्र जगलेला, जसं आपण कृष्णाला म्हणतो की नाही, की संपूर्ण जगला तो. भगवद्गीता ही त्याच्या मुखातून पडलेले शब्द नाही आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिश्रता, तर ते जगलेले शब्द आहेत. ते भगवान कृष्ण भगवद्गीता संपूर्ण जगलेत, शब्दशः जगलेत. आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं त्या शब्दांना एवढं बल आहे. श्रीरामकृष्णांनी जे सांगितलं त्यांच्या शब्दांना प्रचंड सामर्थ्य आहे, कारण ते जगलेत. तसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ते मंत्र आहेत, ते जगले. प्रत्येक शब्द तर स्फुल्लिंग आहे. ते स्वामी म्हणत असत, मी मंत्र जे आहेत उपनिषदांचे, वेदांचे मंत्र, मी ज्वलंत मंत्र बघतो माझ्या डोळ्यात, सोन्याचे झकझक करणारे, चमकणारे मंत्र बघतो. ते ऋषया मंत्रद्रष्टा बघतात आहे. आणि तिसरं आहे
देश, राष्ट्र, भारत या 3 सुरांनी स्वामींचं जीवन होतं. आपली आध्यात्मिक संपदा, वैदिक संपदा, आपले शास्त्र, दुसरं म्हणजे त्यांचे गुरु आणि तिसरं म्हणजे भारत. या 3 गोष्टी स्वामी विवेकानंदांच्या जीवनाला, त्यांच्या वाणीला आपल्याला काय त्याच्यातून प्रकट झालेला दिसतात. आणि म्हणून हा जो जगाला बांधणारा जो आहे, भारताला बांधणारा विचार आहे स्वामी विवेकानंदांनी, आहे की नाही. भारताला त्यांनी असं आयसोलेटेड बघितलं नाही. आपण जेव्हा वेदातही आहे नीड म्हणतो, नीड म्हणजे घरटं, आहे की नाही. वेदातही ऋग्वेदामध्ये घरटं आहे. ते घरटं म्हणजे सगळे जसे तिथे पिल्लू असतं, आई असते वगैरे असतं, छोटं असतं, तसं संपूर्ण घरटं म्हणजे सगळं विश्व आहे. हे घर आहे. घरामध्ये कुटुंबीय असतात, ते एकमेकांना धरून असतात. तसंच ह्या जगामध्ये जेवढे काही लोक आहेत, जेवढे काही देश आहेत, जेवढे काही सगळे एकमेकाला धरून आहे. वन अर्थ, वन फॅमिली, सगळे एक आहे. ह्याची किती गरज आहे जगाला. आणि जगात हा विचार मांडणारा देश कोणता आहे? अमेरिका, ब्रिटन, चायना, आपले शेजारी फ्रान्स, कोणता देश आहे? जर्मनी, कोणता देश आहे? कोणता देश दिसत नाही. इतर देशांनी का मांडू नये? मांडू शकत नाहीत ते. याचा अधिकार फक्त भारताला आहे. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्ही सिंह आहात. छान गोष्ट स्वामी सांगितली त्याच्या व्याख्यानामध्ये. एक सिंहीण आपल्या एका मुलाला, पिलाला, ती मागे पडतं, 4 मुलं जातात, ती जाते, तिला वाटतं मागून येऊन राहिलं. एक जण एकतरी जातो आणि तो फरकटतो. ती सिंहीण पुढे जाते आणि तिला लक्षात येतं, अरे माझं एक पिलू कुठे आहे, तिनं चौथं कुठे आहे, दिसत नाही तिला. ती शोधते तिला, दिसत नाहीये. आणि ती पिलाला आई दिसत नाहीये. दोघे एकमेकाला गमावतात. मग ते पिलू शेळ्या मेंढ्यांच्या कळपामध्ये वाढतं, मोठं होतं, आणखी मोठं होतं, पूर्ण वाढ झालेलं सिंह होतो. पण ते समजत असतं स्वतःला मेंढर समजत असतं. स्वतःला काय ते सिंह समजत नाही, स्वतःला बघितलंच नाही, माहीतच नाही. त्यांच्याबरोबर गवत खातं, त्यांच्याबरोबर बेबे करतं, त्यांच्याबरोबर भीतीने पळून जातं, सगळं ते त्यांच्याप्रमाणेच करतं. गुलामगिरी, पराधीनता. जंगलातून एक सिंह येतो, त्याला शिकार करायची असते, त्याला कळप दिसतो, त्याला वाटतं वा आज चांगलं भोजन मिळेल. पण त्या कळपामध्ये त्याला एक माझ्यासारखाच वाढ झालेला, पूर्ण वाढ झालेला सिंह दिसतो, आळ असलेला. त्याला बरंच आश्चर्य वाटतं, हा काय प्रकार आहे? शेळ्या मेंढ्यांच्या कळपामध्ये कसा काय सिंह असू शकतो? त्याला हे रहस्य काही समजत नाही. म्हणून आधी बाकीचं नंतर भोजनाची विचार नंतर करू. त्याला पकडतं, तो बॅबे करतो आणि मला सोडून म्हणतो. त्याला मोठी गोष्ट आहे, त्याला पाण्यापाशी घेऊन जातो आणि त्याला दाखवतो, हे बघ माझं थोडं तू तोपडे घ्यायचं आहे, प्रतिबिंब की नाही पाण्यामध्ये देत होतो, माझंच चेहरा बघ आणि तुझा चेहरा बघ. तो नाही हो, मी मेंढीच आहे, मी कसं काय सिंह होऊ शकेल, सगळं शक्य आहे, मी मेंढीच आहे. त्याला बरंच त्याची कानोघाणी करतो, जसं अर्जुनाची कृष्णाने केले. क्लैब्यम मास्मगम पार्थन एतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. स्वामी म्हणतात, हे एक शब्द, एक श्लोक ऐकला तुम्ही, तुम्हाला गीता वाचण्याचं पुण्य मिळेल. तुला नाही तत्वयी उपपद्यते, तुला हे शोभत नाही. तू सिंह असून मेंढी आहे म्हणतो, आणि मेंढी आहे हे तू, त्याचा विश्वास आहे आणि तो विश्वास तू दूर करायला तयार नाही आहे. नाही तत्वयी उपपद्य, तुला हे शोभत नाही. तू क्लीब आहेस, हृदय दुर्बलता आहे तुझी. उठ, त्यक्त्वा उत्तिष्ठ, आणि तू युद्धाला उभा राहा. मग शेवटी त्याला थोडा विश्वास वाटायला लागतो आणि तो खरोखरच आहे की याचा विश्वास ठेवण्यासारखा आहे. हा जो जंगलातला सिंह आहे माझा गुरु आहे, परमगुरु आहे, आणि तो म्हणतोय की तू सिंह आहे, मला दाखवतो ये. थोडं त्या तोंडात मांस खोपतो, खातो, त्याला थोडंसं बरं वाटायला लागतं खायला नॉनव्हेज. आणि नंतर मग तो म्हणतो की बघ घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. भीती सिंह घाबरत नसतो, सिंहावर उडी मारतो, तो पिलू सुद्धा मारतो. घाबरायचं नाही. अभी स्वामी म्हणतात, हा उपनिषदा संदेश आहे, घाबरू नका. स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. भले हेच जीवन आहे आणि मृत्यू आहे दुर्बलता. घाबरायचं नाही कशाला. तू सिंह आहेस, तू मृगराज आहेस, नाही स्वयमेव मृगेंद्रता. त्याला कोणी अभिषेक करत नसतो सिंहाला,
तो स्वतःच मृग म्हणजे पशु, इंद्र म्हणजे त्याचा स्वामी. तू स्वामी आहे. हा, आता तू काय कर, जोराने गर्जना कर. आता इतकं जर बॅम्या केल्या, तू कसे गर्जना करणार आहे की नाही? तू प्रयत्न करतो, त्याची गर्जना होत नाही. अरे कर, आणखी कर. हळूहळू तू गर्जना करायला लागशील आहे. आणि खरोखरच तो सिंह जशी गर्जना करतो, तो गुरु जशी तसाच करतो, जोर आणि जंगल दरानं सोडतो. हा, आता तो सिंह आहेस. आता तू स्वतःच्या स्वरूपाला ओळखलायस. तू काय करू शकत नाहीस. स्वतःला दुर्बल कधीही समजू नका. तुम्ही काही करू शकता. आपण या देशाला आणखी पुन्हा त्या स्थानावर घेऊन जाऊ शकतो की जो सर्वोच्च स्थानावर होता. जगाचा इतिहास किती आहे? 1000, 1500, 2000, 500 वर्षांमध्ये सगळे मागासलेले अविकसित होते. आणि ते आम्हाला म्हणतात आम्ही अविकसित आहोत म्हणून. आमचा दर्जा चढवणारे ते लोक आहेत. भारताचं एवढा पुन्हा ते स्थान, गौरवाचं स्थान भारताने पुन्हा प्राप्त केलं पाहिजे की जगाचे कोणते लोक ते आम्ही ठरवणार. पॅरामीटर आमचे, मोजपट्टी आमची, आम्ही म्हणणार तुम्ही कशा, तुम्ही प्रत्येक बाबतीमध्ये. ते होतं. भारत हा असा होता की नाही. मध्ये काहीतरी म्हणजे 1,500-2,000 वर्ष काहीतरी झालं. तो आजचा विषय नाही. ते स्वामींनी त्यानं म्हटलं आहे. या पूर्व आणि पश्चिम खूप सुंदर पुस्तक आहे. तुम्ही ते जरूर वाचा. मी तुम्हाला कळेल की भारत म्हणजे काय आहे आणि पश्चिम म्हणजे काय आहे. त्यांचे चांगले काही घ्यायला पाहिजे, आपले दुर्गुण सोडायला पाहिजे. ते कोणालाही करायलाच पाहिजे. पण त्याचा अर्थ असा नव्हे की आपलं ते महानत्व, आपलं श्रेष्ठत्व विसरून जावं. ते पुन्हा आठवा. तुम्हाला इतिहास फार महत्त्वाचा विषय. हा इतिहास तुम्हाला पुन्हा आठवला पाहिजे. सगळ्याच तऱ्हेने आपलं कशाने नुकसान झालं आणि कसं जागं व्हायचंय. स्वामीजी म्हणतात जागं व्हा. तुम्हाला त्याच्याविषयी जाणीव होऊ द्या, तुमची धारणा होऊ द्या. आणि तुमचा जो गौरव आहे, प्राचीन गौरव आहे, हा तुम्हाला पुन्हा स्वामीजी पूर्ण त्यांनी भारावून गेलेले होते आपल्या प्राचीन गौरवाने. आणि ते माझा वेळ संपलाय, मी थोडंसं येत होतो. ते म्हणतात मानवाच्या स्वरूपाचे व अंतर्जगतातील रहस्याचे अनुसंधान ह्याच भारतात प्रथम सुरू झाले. ह्याच भारतात प्रथम आत्म्या, हे स्वामींचं मद्रास येते त्या याला दिलेल्या व्याख्याने 14 फेब्रुवारी 1897 मद्रासमध्ये, आजचा चेन्नई. मानवाच्या स्वरूपाचे व अंतर्जगतातील रहस्याचे अनुसंधान ह्याच भारतात प्रथम सुरू झाले. ह्याच भारतात प्रथम आत्म्याचे अमरत्व, सर्व साक्षी ईश्वराचे अस्तित्व, समस्त प्रकृतीत व समस्त जीवात ओतप्रोत भरलेला ईश्वर, या संबंधीचे सिद्धांत उदयास आले. धर्म व तत्वज्ञान यातील सर्वोच्च आदर्श या भारतातच चरमावस्थेपर्यंत पोहोचले. ह्याच भूमीमधून तत्वज्ञान व धर्म यांनी महापुराप्रमाणे वेगाने बाहेर पडून सर्व जग वारंवार व्यापून टाकले होते. आणि ह्याच भूमीतून जीर्ण झालेल्या विभिन्न मानववंशांना नवजीवन शक्ती प्रदान करण्यासाठी पुन्हा एकदा तसाच महापूर वाहू लागला पाहिजे. शतकानुशतके होत आलेले आघात, परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांना पुरून होणारा हाच भारत देश होय. ही भूमी आपल्या अमर शक्तीनिशी व अविनाशी जीवनानिशी जगातील कोणत्याही पर्वताहून अधिक दृढपणे उभी आहे. तिचे जीवन आत्म्याप्रमाणे अनादि अनंत व अविनाशी आहे. शेवटचं वाक्य आहे, आपण अशा या भारत भूमीचे सुपुत्र आहोत. याची जाणीव भारतीयांना जेवढी होईल तेवढ्या त्याच्यावर महान कार्य होते. तुम्ही या जगात आले, स्वामीजी म्हणतात महान कार्य करण्यासाठी आलेले आहात. जगाच्या निंदेला भीक घालू नका, आहे की नाही. त्यांना बडबडू द्या. नाही, याच्यामध्येच आहे, तुम्ही त्याची पर्वा करू नका. क्षुद्र पोरकट माणसे किंवा क्षुद्र पोरकट समाज किंवा क्षुद्र पोरकट देश, आहे की नाही. क्षुद्र पोरकट माणसे तुमच्या विरुद्ध काय म्हणतात याकडे मुळीच लक्ष देऊ नका. उपेक्षा उपेक्षा उपेक्षा. लक्षात असू द्या की डोळे दोन आहेत, कानही दोन आहेत, पण तोंड मात्र एकच आहे. सर्व महान कार्य ही पर्वतप्राय विज्ञानमधूनच साध्य होत असतात. आपले पौरुष, आपला पराक्रम प्रकट करा, वगैरे वगैरे वगैरे. भौतिकतेत जखडलेल्या क्षुद्र लोकांकडे उपेक्षेच्या दृष्टीने बघितले पाहिजे. त्यांना सिरियसली घेऊ नका. तात्पर्य, तुमचं सामर्थ्य ओळखा. भारतीयांचं सामर्थ्य, भारत हा फक्त भारतासाठी जगत नाही आहे, सगळ्या जगासाठी जगतो आहे. आणि हेच आनंदे भरीनं तिन्ही लोक, सर्व
सगळं जगा सुखाचा करणं ह्या प्रतिज्ञा भा. तुम्ही ज्ञानेश्वरांची हे बघा ना, पसायदान बघा की नाही, ते काय आहे? वैश्विक प्रार्थना आहे. ते कुठे आहे ती वैश्विक प्रार्थना? आणि आतून आलेल्या आहेत त्या. असं काही नाही काहीतरी काव्य आहे, ते काव्य नाही आहे, ते अनुभूती आहे ती. तर हे आपण साध्य करू शकतो आणि साध्य झालंच पाहिजे. स्वामी म्हणतात, मी म्हणतोय झालंच पाहिजे आणि ते होणारच. फक्त तुम्ही काय कंबर कसा आणि कामाला लागा. म्हणून जो कठोपनिषदाचा उपदेश आहे, नचिकेताला यमराजाने सांगितलं, यमराज गुरु आहे, नचिकेता शिष्य आहे, छोटा बालक आहे, 6-7 वर्षांचा, 8 वर्षांचा कुमार आहे. तो कुमारम संत म्हटलं उपनिषदामध्ये. तिथे म्हटलंय, उत्तिष्ठत जागृत, उठा जागे व्हा, प्राप्य वरान निबोधत. उठा जागे व्हा आणि श्रेष्ठ लोकांकडे जा आणि ते जाणून घ्या सत्य. वरान निबोधत. आपल्यासाठी श्रेष्ठ मोठे आदर्श स्वामी विवेकानंद सगळ्यांसाठीच आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये, मग समाज असो, ज्ञान असो, भुक्ती असो, धर्म असो, सगळ्याच याच्यामध्ये मार्गदर्शनासाठी आपण एक महान असं व्यक्तिमत्व आहे स्वामी विवेकानंदांचं. आपण त्यांनी उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत याचं त्यांनी इंग्लिशमध्ये केलं, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. उठा जागे व्हा आणि तुमचं ध्येय गाठ प्राप्त होतपर्यंत थांबू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद. मनापासून धन्यवाद माननीय स्वामीजी. खरं तर वेळेची मर्यादा असताना सुद्धा स्वामी विवेकानंदांचं चरित्र, त्यांचं कार्य आणि त्यांचे विचार अतिशय प्रभावीपणे आमच्यासमोर मांडले. त्याच्याबद्दल परत एकदा धन्यवाद म्हणते. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी घोडे सरांना मी आमंत्रित करते. आणि आभार प्रदर्शन झाल्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता. प्रांत बैठक आणि त्यानंतर युवा अधिवक्ता दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्याला स्वामी विष्णू पदानंद स्वामी यांनी अतिशय मार्मिक शब्दात मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांताच्या वतीने त्यांचे आभार मानतो. या बैठकीसाठी आपले राष्ट्रीय मंत्री संजीवजी देशपांडे साहेब, प्रांताध्यक्ष श्रीकांतजी आदवन साहेब, संघटन उपाध्यक्ष अप्पा अनारसे हे सकाळपासून उपस्थित राहिले, आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल प्रांताच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे आपल्या प्रांताच्या महामंत्री संगीताताई बागुल यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्याला शुभम देशमुख, SD पाटील मॅडम, त्यानंतर अमोल लिपणे, राजेशजी मेवारा यांनी सहकार्य केलं. त्यांचं पण मी प्रांताच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातले पदाधिकारी उपस्थित राहिले. त्या सर्व जिल्ह्यातील महामंत्री, अध्यक्ष, महिला प्रतिनिधी यांचं मी आभार मानतो. आपण सर्व संभाजीनगर जिल्ह्यातील अधिवक्ता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि हे जे सभागृह आपल्याला दामोअण्णा दाते सभागृह उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी विद्यवान रुग्णालयाचे आभार मानतो. यानंतर राष्ट्रगीतानंतर एक साथ राष्ट्रगीत